नमस्कार. आम्ही न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड तालुका मान जिल्हा सातारा या शाळेतले हे विद्यार्थी आहेत. विकसित भारत ह्या संकल्पनेमध्ये या विद्यार्थ्यांनी एक संकल्पना मांडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागामध्ये डोंगरावरती वगैरे खूप गवत वाढलेलं असतं आणि ते गवत पेटवण्याचा शेतकरी प्रयत्न करतात. विशेष करून मेंढपाळ लोक, त्यानंतर शेळीपालन करणारे लोक, त्यांचा एक असा गैरसमज असतो की गवत पेटवल्यानंतर पुढच्या वर्षी गवत जास्त येतं, पण असं काय होत नाही. खूप पर्यावरणाची हानी होते. डोंगर पेटवले जातात, वनवा पेटवला जातो, त्याच्यामध्ये पशुपक्षी नष्ट होतात, त्यानंतर गवत नष्ट होतं, औषधी वनस्पती नष्ट होतात, त्यानंतर जे सरपटणारे प्राणी असतात ते सरपटणारे प्राणीसुद्धा नष्ट होतात आणि ही जी आग आहे ती पर्यावरणाची खूप हानी करते. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी हे विद्यार्थी काय करतील पहा, तर आग ही प्राथमिक स्वरूपामध्ये जर असेल तर ती आग विझवण्यासाठी हे एक साधन त्यांनी तयार केलेलं आहे. त्या काठीला झाडाचाच पालापाचोळा, तरवाडाचा पाला बांधलेला आहे. तर ती प्राथमिक स्वरूपाची ज्यावेळेस आग असते ती आपण या साधनाच्या सहाय्यानं विझवू शकतो, अशी ही संकल्पना आहे. बोला. डोंगर पेटवल्याने पर्यावरणाची हानी होते. वनवा पेटवल्याने सजीवसृष्टीची हानी होते. वनवा पेटवल्यामुळे औषधी वनस्पती नष्ट होतात. ज्यावेळेस अशा स्वरूपाची प्राथमिक आग असते त्यावेळेस असे या साधनाने आपण ती विझवू शकतो. हा प्राथमिक स्वरूपाची आग लगेच विझली जाते. म्हणजे हा सोपा अतिशय पर्याय आहे. म्हणजे ह्याला कोणतं भांडवली लागत नाही. तर शेतकऱ्यांनी काय करायचं, ज्या वेळेस आपल्याला निदर्शनास येतं की कुठंतरी आग लागलेली आहे तर त्यावेळेस अशा स्वरूपामध्ये आपण ती आग विझवू शकतो आणि पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो. अशी साधी संकल्पना आहे. या साधण्यासाठी लागणारं साहित्य अतिशय शेतकऱ्यांच्या घरोघर उपलब्ध असतं. एक काठी आहे आणि काठीला झाडाचा हिरवा पाला फक्त बांधायचा. हिरवा पाला पेट घेत नाही, त्यामुळं ह्यानं लगेच ती आग विझवली जाते. त्यामुळं ही काठीची लांबी पण जास्त घ्यायची. लांबी जास्त घेतल्यामुळं काय होतं, जो आग विझवतो त्याला सुद्धा इजा होत नाही आणि आग जर प्राथमिक स्वरूपात असेल तर ती आग आपण विझवू शकतो. आणि ती साधी संकल्पना त्या विद्यार्थ्यांनी इथं मांडलेली आहे. अशा पद्धतीनं हा जर प्रयोग खरोखर यशस्वी झाला तर कुठलाही वनवा पेटणार नाही आणि